काल एका लग्नात गेलो होतो. एक मुलगी लई आवडली, लई म्हणजे लई आवडली. नंतर चौकशी केल्यावर कळलं तिचंच लग्न होतं. मित्रांनो, माझ्या आईने मला आजपर्यंत ती गोष्ट नाही सांगितली जी मला ती नेहमी म्हणायची, तू घरी ये मग तुला सांगते. आयुष्य लय सुंदर आहे, फक्त माझंच सोडून. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्यातला कमीपणा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही लग्न करा. तुम्ही लग्न करा. तुम्ही लग्न केलं की तुमची बायको तुमच्यातला कमीपणा काय, तुमच्या अख्ख्या खानदानातला कमीपणा तुम्हाला दाखवून देईल. जी लोक सकाळी उशिरा उठतात ती आळशी नसतात, त्यांची स्वप्न मोठी असतात म्हणून ती उशिरा उठतात. मी काय म्हणतो मित्रांनो, आता दिवाळी येणार आहे. समजा जर मी दिवाळीमध्ये लग्न केलं तर मला बोनस मध्ये मेवणी भेटेल का? हा, सांगा तुमच्याकडे अशी काय ऑफर असेल तर. हा, मित्रांनो, तुम्हाला एक पटणारी गोष्ट सांगतो. नवरा जो आहे ना, नवरा जांभई देतानाच बायको समोर तोंड उघडतो, नाही तर काय बायको समोर तोंड उघडायची हिंमत त्याची. नवरात्रीमध्ये पोरींचं कसं असतं माहिती का? आज काय घालू, उद्या काय घालू. आणि पोरांचं कसं असतं माहिती का? अरे जी काल आली होती ती आज परत येईल का? दोन वर्गानं मागं होती ती आमच्या, आणि आता 2 लेकरांना पुढे झाली आहे, आणि इथं आमचं लगीन होईन असं झालंय. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त बायको हुशार नसली पाहिजे. काल बऱ्याच वर्षांनंतर माझ्या शाळेतली मैत्रीण पिंकी भेटली. पिंकी, मी तिला म्हणालो, अगं पिंकी, कुठे होतीस तू एवढी वर्ष? हा, अगं शाळेनंतर आज सापडतेस. मी तुला किती शोधलं, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, तू कुठेच सापडली नाहीस. ती मला म्हणाली, मला माहित होतं तू मला शोधणार म्हणून मीच तुला आधी शोधलं आणि तुला ब्लॉक करून टाकलं.